नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 7वी हिंदी माध्यम, विषय मराठी सुलभ भारती। सभी बच्चों का हार्दिक स्वागत है। तो आज हम एक मराठी का एक पाठ पढ़ने जा रहे हैं। आपण एक पाठ, मराठीचा जो पाठ आहे आपल्या पुस्तकामध्ये, त्या पाठाचं नाव आहे श्यामचे बंधुप्रेम। श्यामचे बंधुप्रेम या पाठाचे लेखक आहेत साने गुरुजी पांडुरंग, त्यांचं नाव आहे पांडुरंग सदाशिव साने। आता साने गुरुजी यांच्याविषयी या पाठामध्ये जी माहिती दिलेली आहे ती माहिती बालपणाची आहे आणि या ठिकाणी श्यामच्या मनामध्ये आपल्या लहान भावंडाविषयी असलेला जिव्हाळा व प्रेम याबाबतची माहिती या पाठामध्ये देण्यात आलेली आहे। आता श्यामचे बंधुप्रेम हा जो पाठ साने गुरुजींनी जो काही लिहिलेला आहे त्यामध्ये त्यांचं नाव पांडुरंग सदाशिव साने, 1899 ते 1950। साने गुरुजींनी कथा, कविता, कादंबऱ्या असे विपुल ललित लेखन केलेले आहेत। त्याचबरोबर वैचारिक लेखन सुद्धा केलेले आहे। श्यामची आई, धडपडणारी मुले, भारतीय संस्कृती, गोड गोष्टी, सुंदर पत्रे यासारखी पुस्तकंसुद्धा प्रसिद्ध आहेत त्यांची। श्यामची आई या पुस्तकातून हा पाठ घेतलेला आहे आणि हा जो पाठ आहे हा पाठच श्यामची आई या पुस्तकामधून घेण्यात आलेला आहे। मगाशी मी सांगितलं की श्यामच्या मनामध्ये आपल्या लहान भावंडाविषयी असलेले प्रेम, जिव्हाळा, त्याचबरोबर आईने मुलांना दिलेली शिकवण यांचे हृदयस्पर्शी वर्णन या पाठात करण्यात आलेलं है। यानी ये जो पाठ है, इस पाठ में श्यामची आई ये जो किताब है, ये किताब में से ये पाठ लिया गया है और इसमें ये जो श्याम है इनके भी छोटे छोटे भाई है, उनका भाई और उनकी माँ ने उनको बहुत कुछ सिखाया है, इसी का वो इसमें यही वर्णन इसमें किया गया है। तर आता या पाठामध्ये जैसे पांडुरंग साने जी का जन्म 24 दिसंबर 1899 को महाराष्ट्र के रत्नागिरी जनपद के पालगढ़ कस्बे में हुआ था। इनके पिताजी का नाम सदाशिव साने तथा माताजी का नाम यशोदाबाई साने था। उनके जीवन में उनको माँ की शिक्षा का बहुत प्रभाव मिला।
शिक्षा पूरी होने के बाद उन्होंने अमलनेर के प्रताप हाई स्कूल में शिक्षक के पद पे काम किया। प्रताप हाई स्कूल में छात्रावास की जिम्मेदारी संभालते हुए उन्हें बहुत प्रसिद्धि मिली। उन्होंने छात्रावास में छात्रा को खुद के जीवन के स्वावलंबन का पाठ पढ़ाया। अमलनेर में उन्होंने तत्वज्ञान मंदिर में तत्वज्ञान की शिक्षा ली। सन 1928 में उन्होंने विद्यार्थी नाम से मासिक की शुरुआत की। उन पर महात्मा गांधी जी के विचारों का बहुत प्रभाव था। वो खादी के कपड़ों का उपयोग करते थे। सन 1930 में उन्होंने शिक्षक की नौकरी छोड़ दी। शिक्षक की नौकरी छोड़ने के बाद उन्होंने सविनय कायदेभंग उपक्रम में भाग लिया। यानी ये जो साने गुरुजी थे, उन्होंने उसी टाइम हमारा देश अंग्रेजों के राज में था और उस टाइम ये सविनय कायदेभंग ये सभी का उपक्रम बहुत जोर से चल रहा था। म्हणजे यानी सविनय कायदेभंगाची चळवळ जोरात चाललेली होती आणि त्या चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतलेला होता। या पाठामध्ये आणखी काही आपल्याला माहिती घ्यायची आहे। श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली मराठी आत्मकहाणी आहे। साने गुरुजींनी श्यामची आई ही एक आपली आत्मकहाणी लिहिली आहे। नाशिकच्या कारागृहात असताना फेब्रुवारी 9 इसवी सन 1933 रोजी त्यांनी या पुस्तकाच्या लिखाणास प्रारंभ केला। या पुस्तकाच्या 3 लाखापेक्षा अधिक प्रती छापल्या गेल्या आहेत। इसवी सन 1953 साली या पुस्तकावर आधारित असलेला श्यामची आई याच नावाचा चित्रपट देखील पडद्यावर झळकला। प्रल्हाद केशव अत्रे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते। मातेबद्दल असणारे प्रेम, भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना श्यामची आई या पुस्तकात मांडलेल्या आहेत। यानी ये जो श्यामची आई ये जो किताब है, ये साने गुरुजींनी यानी पांडुरंग सदाशिव साने यानी साने गुरुजी इन्होंने एक अपनी कहानी लिखी है। नासिक के जेल में जब वो थे अंग्रेज़ों का राज में, तभी उन्होंने ये कहानी लिखी है। और ये जो किताब है, ये किताब की 3 लाख से भी अधिक किताबें छपी गई है। और इस पर 1953 में एक इस चित्रपट यानी पिक्चर भी आई है। ऐसी मतलब यही एक कहानी की किताब में हमारा जो पाठ है श्यामचे बंधु प्रेम, ये पाठ इसी किताब में ऐसे लिया गया है। नाशिकच्या तुरुंगात साने गुरुजींनी ही कथा 9 फेब्रुवारी 1933 रोजी लिहायला सुरुवात केली आणि 13 फेब्रुवारी इसवी सन 1933 रोजी पहाटे त्या संपविल्या। साने गुरुजींचा श्याम आणि त्याची आई हे घराघरात आदर्श मानले गेले। हा श्याम आता पडद्याआड गेला असला तरी त्याची जागा आता नव्या श्यामने घेतली आहे। आजचा श्याम कसा आहे आणि त्याची जडणघडण कशी झाली हे या संपादित पुस्तकातून समजतं। म्हणजे यानी ये जो किताब है ये अपने हर घर घर में चली गई थी। 9 फेब्रुवारी 1933 रोजी लिहायला सुरुवात केली आणि 13 फेब्रुवारी 1933 रोजी पहाटे खत्म भी किया गया है। असं हे पुस्तक होतं आणि आज विचार जर केला तर त्यामध्ये त्यावेळचा श्याम आणि आजचा श्याम त्यांची जर तुलना केली तर ती फार वेगळी आपल्याला दिसून येईल। कारण त्यावेळच्या श्यामला खूप कष्ट करावे लागले होते। आजच्या श्यामला मात्र तशी परिस्थिती नाही आहे आणि तीच तुलना याच्यामध्ये पाठात पण आलेली। आजचा श्याम पूर्वीच्या श्यामसारखा भाबडा आणि संवेदनशील नाही आहे। तो जो श्याम होता तो भाबडा होता, त्याच्याकडे संवेदना होत्या, त्याला म्हणजे अशा प्रकारचा तो श्याम होता। तो तंत्रज्ञान युगातील आहे आणि त्याची आई कमावणारी नोकरदार किंवा व्यावसायिक आहे। म्हणजे आजचा आणि त्यावेळचा श्याम यांच्यात फरक दाखवला आहे।
आजचा जो श्याम आहे तो तंत्रज्ञानाच्या युगातला आहे. त्याचे घरातले पालक कमावणारे आहेत, व्यावसायिक आहेत, हे इथे सांगितलं गेलेलं आहे. मग आता या पाठामध्ये काय सांगितलं आहे हे आपल्याला पाहायचंच आहे. पण इथे एक चित्र दाखवलं आहे बघा. श्यामची आई या पाठाचं एक पुस्तकातलं, त्या पुस्तकावरचं एक चित्र आहे. त्या चित्रावरून आपल्याला लक्षात येईल. श्यामची आई हा पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित इसवी सन 1953 साली पडद्यावर झळकलेला मराठी भाषेतील चित्रपट. आणि हा एक पिक्चर आहे, चित्रपट आहे, सिनेमा आहे. हा मराठी भाषेमध्ये लिहिला गेलेला आहे. हा चित्रपट लेखक प्र के अत्रे यांनी त्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं होतं. माधव वजे, वनमाला आणि दामोअण्णा जोशी या अभिनेत्यांनी त्यामध्ये प्रमुख भूमिकासुद्धा रंगवलेल्या आहेत. इसवी सन 1954 साली या चित्रपटाला भारतीय केंद्र शासनातर्फे पहिलाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारसुद्धा देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे ही कादंबरी म्हणजे हे पुस्तक खूप प्रसिद्ध झालेलं पुस्तक आहे, श्यामची आई. आणि त्याच पुस्तकातला हा पाठ आहे. इथे सुद्धा एक चित्र दाखवलेलं आहे श्यामच्या आईचं. दापोलीतली ही शाळा आहे. ही त्यावेळची नाही आहे, ही आजची आहे. मग आता या श्यामचं बंधुप्रेम या पाठाचं आपण वाचन करणार आहोत. आणि वाचन करत असताना काही शब्दांचे अर्थसुद्धा सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जसं मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीत शिकावयास गेलो. शाळा सुरू झाली, पावसाळाही सुरू झाला. तप्त जमिनीला मेघ शांतवू लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे. नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो. गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते. फुलाफळात जो रस, जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो, तो पृथ्वीच्याच पोटातला. आता हा जो पॅरेग्राफ आहे यामध्ये काय सांगितलं की मे महीने की जो छुट्टी होती है वो ख़त्म हो जाती है. आणि त्यानंतर ते दापोलीत शिकायला जातात. शाळा सुरू होते, पावसाळाही सुरू झालेला असतो. आता त्याच वेळेला आज आपण जर पाहिलं तर आजची परिस्थितीच आहे. जमीन ही उन्हाने तापलेली असते आणि त्यावेळेला आकाशामध्ये ढग म्हणजे मेघ हे आपल्याला दिसत असतात. त्यामुळे ते ढग जेव्हा आकाशात आलेले असतात तेव्हा ती जमीन शांत होते, तापलेली जमीन. परंतु त्याच वेळेला तापलेल्या जमिनीवर पाणी पडे आणि तापलेल्या जमिनीवर जेव्हा पाऊस पडतो त्याच वेळेला त्या पहिल्या पावसामध्ये त्या जमिनीचा एक प्रकारचा वास येत असतो आणि तो एक सुगंधच असतो. असा वास किंवा असा सुगंध हा काही इतर वेळेला कधीच येत नाही, परंतु पहिल्या पावसाच्याच वेळेला हा सुगंध येत असतो. म्हणजे एकंदरीत गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते की या गंधवती पृथ्वीला म्हणजे इथे की जसं एक सुगंधी पृथ्वी, तो एक गंध आलेला आहे, सुगंध आलेला आहे या पृथ्वीवर, त्याची त्या वचनाची आठवण येते. असं इथे त्यावेळची आठवण येते असं सांगितलं आहे. फुलाफळात जो रस, जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो, तो पृथ्वीच्याच पोटातला. आणि फुलाफळामध्ये सुद्धा रस असतात. मग त्यामध्ये गोड रस असतो, आंबट रस असतो, कडू रस असतो, त्यालासुद्धा गंध असतो, त्यालासुद्धा वास असतो, सुगंध असतो. मग तो सुगंध आपल्या काही सुगंध असे असतात की आपण त्या सुगंधामध्ये अगदी बुडून जातो, तो घ्यावासा वाटतो. परंतु असे काही सुगंध असतात की तो घ्यावासाच वाटणार नाही. म्हणजे जसं गुलाबाचे सुगंध असतात, मोगरा, चाफ्याचे सुगंध असतात, ते मात्र तुम्ही घेऊ शकता. परंतु त्याच वेळेला एखादं काहीतरी सडलं आहे आणि सडलेल्या फुलांचा
जर तुम्ही तो सुवास घ्यायला गेलात तर तो घेता येणार आहे का? नाही. परंतु या पृथ्वीच्या पोटामध्ये सुद्धा तशाच प्रकारचा सुगंध त्यातून आलेला आहे की जेव्हा पहिला पाऊस पडलेला आहे तेव्हा. असं या पहिल्या उतार्यामध्ये सांगितलंय. नंतर पुढे काय सांगितलं जातं की घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो. आणि दापोलीहून जेव्हा ते येतात शाळेला, तेव्हा काय निश्चय केलेला आहे. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. म्हणजे लहान भावाने नवीन सदरा पाहिजे म्हणून तो रडत होता, हट्ट धरून बसला होता. त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, त्यावेळेस त्याची समजूत काय घातली की बाळा, तुझे अण्णा दादा मोठे होतील, म्हणजे तुझे अण्णा दादा मोठे होतील, रोजगारी होतील, आणि मग ते काय करतील, रोजगारी होतील म्हणजे ते कामं करतील, मोठे झाल्यावर ते काय करतील, काम करतील. मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील आणि मग तूही मोठा होशील आणि मग तू 6 महिन्यांनी एक नवीन छानपैकी सदरा शिवतील. आता नको हट्ट धरू, आणि आता तू हट्ट धरू नकोस. मित्रांनो, माझ्या लहानपणी कपड्याचे बंड फार माजले नव्हते. या ठिकाणी श्याम म्हणतो की लहानपणी असं फार कपडे वगैरे असं काही नव्हतं तेव्हा. आम्हाला कोट माहीतच नव्हता, आणि कोट तर माहीतच नव्हता, कोट हा शब्दसुद्धा. कित्येकदा सदराही 2 वर्षांनी नवीन मिळायचा, आणि कित्येक वेळेला असं वाटत जो सदरा आहे शिवलेला तो सुद्धा लगेच मिळत नव्हता आम्हाला. 2 वर्षांनी नवीन सदरा मिळायचा. थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावायचे, आणि थंडीचे जेव्हा दिवस असतात त्यावेळेला जे काही धोतर असायचं त्या धोतराच्या घड्या करून गळ्याला बांधून शाळेत जायला लागायचं. कारण तेव्हा मफलर नव्हते, जॅकेटे नव्हती, आणि गरम कोटही नव्हते. म्हणजे तेव्हा मफलरसुद्धा नव्हत्या, मफलरी, कोटही नव्हते आणि जॅकेटही नव्हते, आणि असं काहीच नव्हतं. परंतु इथे शाळेत जाताना मात्र थंडीच्या दिवसामध्ये धोतर असायचं, आणि त्या धोतराच्या चौघड्या करायच्या, त्याच्या घड्या करायच्या, आणि गळ्याला बांधून कानाला बांधून शाळेत जायला लागायचं. या ठिकाणी सदऱ्याचं चित्र दाखवलं एका बाजूला, आणि ते कोटाचं चित्र हे दाखवले. हे आता खरं आता नवीन चित्र ही चित्र दाखवली गेली. त्यावेळची परिस्थिती वेगळी असेल. पुढे काय सांगितलं, पुढच्या पॅराग्राफमध्ये सांगितलं, माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता, आणि धाकटा भाऊ जो होता श्यामचा, त्याचा सदरा फाटला होता. त्याला 2-3 गाबड्या लावल्या होत्या. आता गाबड्या म्हणजे काय हो? गाबड्या याचा अर्थ ठिगळ. गाबड्या म्हणजे काय? ठिगळ. म्हणजे ज्या ठिकाणी जी फाटलेला सदरा होता त्या ठिकाणी अशी ठिगळं लावली होती, म्हणजे त्याला गाबड्या शब्द म्हटलेले. आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा, आणि म्हणून विचार केला की आपल्या भावाला नवीन शर्ट, नवीन कपडा शिवून न्यायचाच, असं मी ठरवून आलो होतो. परंतु पैसे कुठून आणावायचे हे सगळं ठरलं होतं, पण पैसे आणायचे कुठून? शिक्षण घ्यायचं की काम करायचं हा प्रश्न होता ना. माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास दापोलीस येत, आणि श्याम सांगतं की माझे वडील काही कोर्ट कचेरीची काही कामं असली का मग ते दापोलीला यायचे. वडील दापोलीस आले म्हणजे आणा 2 आणे मला खावला म्हणून देऊन जायचे. आता वडील जेव्हा जायचे तिकडे कोर्ट कचेरीला, तेव्हा ते काय करत असायचे? कोर्ट कचेरीला म्हणजे तिथे काही काम, त्यांचं काही सरकारी काम असेल ते करायचे, आणि त्यावेळेला आपल्या मुलाकडे जेव्हा जायचे तेव्हा ते मुलाला, श्यामला, त्याला आणा 2 आणे म्हणजे हे फार मोठे असायचे. 1 आणा म्हणजे 6 पैसे असायचे, 2 आणे म्हणजे 12 पैसे, अशी त्यावेळेची किंमत. आज आपण जर विचार केला तर 1 पैसा आणि 2 पैसा आपल्याला पाहायलाही मिळत नाही आहे. म्हणजे आणा ही गोष्टच नाही आहे आता आपल्या सध्या आहेत. परंतु तेव्हा मात्र तो आणा आणि 2 आणे होते. मला खावला म्हणून ते देऊन जायचे, आणि तेव्हा ते
खाऊ घेण्यासाठी पैसे देऊन जात असायचे. खाऊच्या पैशातील एक पैसाही खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरले. आणि मग त्या खाऊचे जे पैसे होते त्या खाऊच्या पैशातला एकही पैसा खर्च करायचा नाही असं ठरवलेलं होतं. ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली. आता ज्येष्ठ म्हणजे आपण जूनमध्ये शाळा सुरू तसा प्रकार. गणेश चतुर्थीला 3 महिने होते आणि त्यानंतर गणेश चतुर्थीला गणपती यायला 3 महिने बाकी होते. तेवढ्या महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता आणि तेवढ्यानंतर हे खाऊचे जे पैसे आहेत त्याचा 1 रुपया तरी झाला असता. गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा असे मी मनात निश्चित केले. आणि त्याला आपला जो धाकटा भाऊ आहे, लहान भाऊ आहे, छोटा भाई आहे, उनको कोट सिला के लेके जाने का यही तय किया गया था. हाच निश्चय मनामध्ये केलेला होता. ध्येयावर डोळे होते. रोज पैसे मोजत होतो. गणेश चतुर्थी जवळ येत चालली. मजजवळ 1 रुपया 2 आणे जमले होते. मग आता किती पैसे जमले होते? वडिलांनी खाऊला देऊन जमा झालेले पैसे होते 1 रुपया 2 आणे. गौरी गणपतीला नवीन कपडे करतात आणि ज्यावेळेला गणपतीचा सण येतो, गौरी गणपती, तेव्हा नवीन कपडे करत असतात. आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील, परंतु माझ्या भावास कोण शिवील? माझ्या भावाला मी शिवून देईल. आणि माझ्या भावाला कोण शिवणार? तर मी शिवून देईल असं इथे श्यामने सांगितलेलं आहे. इथे तुमच्यासमोर या गौरी गणपतीचा चित्रसुद्धा म्हणजे एक चित्रसुद्धा इथे दाखवलं गेलेलं आहे. मी शिंप्याकडे गेलो. माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो. त्याच्या अंगाचा कोट शिवावयास मी सांगितले. 2 वार कापड घेतले, अर्धा वार अस्तर घेतले. कोट तयार झाला. म्हणजे आता माप घेण्याचा प्रश्न निर्माण झाला ना, अंगावरचं माप. म्हणून त्यांनी काय केलं, एका भावाच्याच वयाचा एका मुलाला बरोबर घेतलं आणि जो शिंपी आहे कपडे शिवणारा त्याच्याकडे घेऊन त्याच्या अंगावरचं कोट त्याच्या मापाचे कापड घेतलं. अर्धा वार अस्तर घेतलं. कोट तयार झाला. जवळच्या पैशात सारा खर्च भागला. तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूने आले होते. आणि सगळा खर्च भागला होता, तो कोट तयार पण झाला होता, पण तो कोट हातात घेतला तेव्हा डोळ्यात पाणी आलं होतं. मी घरी जाण्यास निघालो. मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले, पावसा पाण्याचा जाऊ नकोस, नदी नाल्यांना पूर आले असतील. पिसईचा पर्या, सोंडेघरचा पर्या यांना उतार नसेल. आणि पर्या म्हणजेच इथे नाला असा एक भाग घेतलेला आहे शब्द, की ज्याला नदीसारखं पाणी असतं. पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाणी येतं. आमची आई आणि ते म्हणाले, मग मी कोणाचे ऐकले नाही. हृदयात प्रेमपूर आला होता. म्हणजे हृदय भरून आला होता प्रेमाने भरत. तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार आणि त्याच्यामुळे नदी नाल्यांना पूर आला ते थोडीच हे करणार. नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो. पंख असते तर एकदम उडून गेलो असतो. चालण्याचे श्रमच वाटत नव्हते. सुखस्वप्नात दंग होतो. पंख जर असते तर एकदम भरकन पक्षासारखं उडून गेलो असतो. चालायचे श्रम नव्हते, चालण्याचं कष्टच घेतले नसते. सुखस्वप्नात दंग होतो आणि अशा त्या सुखाच्या स्वप्नामध्ये एकदम गुंग झालो होतो. आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो. आणि हे सगळं माझं मी कोट घेऊन आलो, हे सगळं केल्याबद्दल आईला किती आनंद होईल. एक नानेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली. नानेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे तो. तिचा हिरवा रंग असतो. नानेटी उड्या मारत जाते. मला जरा भीती वाटली. जपून चालू लागलो. पिसईचा पर्या दुथडी भरून वाहत होता आणि तो पिसईचा पर्या जो ओढा होता तो दोन्ही थडी भरून वाहत होता. त्याच्या पाण्याला ओढ फार होती, म्हणजे पाण्याला जोर, प्रेशर खूप होता. काय करायचे? आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात. हातात काठी होती. पुढे असं हे चित्र आहे ओढ्याचं बघा. हातात काठी,
काठी टाकायची मग पाऊल टाकायचे मी वाहून जाण्याच्या बेतात होतो. परंतु कसाबसा बाहेर आलो. इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटावया जाणारा तो नाला. तो मला कसा बुडवील. मी माझ्या भावास भेटावया जात होतो. त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो. धावपळ करीत होतो. त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन जात होतो. असं इथे श्यामने सांगितलं. हे सगळं कारण तो आता घरी जात होता. रस्त्यातील खडी वर आली होती कारण पावसामुळे. सुयासारखे दगड पायांना खुपत होते. परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती. परंतु वाटेतच अंधार पडला. कडाकड आवाज गरजत होते. विजा चमचम करत होत्या. खळखळ पाणी वाहत होते. त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो. आणि जसं काही ती पंचमहाभूतं की ज्याला म्हटलं गेलेलं आहे, ती सगळी पंचमहाभूतं या ठिकाणी सांगितली गेलेली की जशी ती पंचमहाभूतांचं नाव सांगितलं गेलं की कोणती आहेत. पृथ्वी आहे, जल आहे, अग्नी आहे, वायू आहे, आकाश. याला पंचमहाभूतं म्हटलंय. शेवटी एकदाच मी घरी आलो. ओला चिंब गेलो होतो. आई, मी बाहेरून हाक मारली. हवेत फार गारठा आलेला होता. वडील संध्या करत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते. म्हणजे पावसाचं वातावरण असल्यामुळं खूप वातावरण थंड झालं होतं. आणि आईसुद्धा शेगडी पेटवत होती आणि पेटून ते निखारे शेकण्यासाठी शेगडी दिली होती जवळच. तर अशा रीतीने मला वाटतं आपण इथपर्यंतचा भाग बघूया आणि पुढचा भाग आपण नंतर घेणारच आहोत. म्हणजेच एकंदरीत हा जो पाठ आहे, या पाठामध्ये श्यामचं बंधुप्रेम जे आहे ते किती आहे हे आपण आत्तापर्यंतचं अभ्यासलेलं आहे. पुढच्या भागामध्ये आपण पाहणारच आहोत. आणखीन एक भाग या पाठाचा आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी या जो झालेला पाठ आहे आपला, त्या पाठावर मी काही प्रश्न तुम्हाला देणार आहे. इथे काही नवीन शब्द आलेले आहेत. स्वाद, चव, रोजगारी होणे, कामधंद्याला लागणे, गाबड्या म्हणजे ठिगळ, कापड फाटल्यावर त्या जागी शिवलेले दुसरे कापड, डोळे अश्रूंनी न्हाणे, डोळ्यातून अश्रू ओघळणे, पर्या म्हणजे ओढा, दुथडी भरून वाहणे, पूर्ण भरून वाहणे, पंचमहाभूते पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, फलद्रूप फळाला आलेली किंवा दवडणे, वाया घालवणे, स्मृती, आठवणी, अशा प्रकारचे काही नवीन शब्द आलेले आहेत. आता प्रश्न बघणार आहोत. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सांगायची आहे. श्यामचे बंधुप्रेम या पाठाचे लेखक कोण आहेत? दापोली शिकण्यासाठी कोण गेले होते? गंधवती पृथ्वी या शब्दाचा अर्थ काय आहे? लेखकाच्या लहान भावाने कोणता हट्ट धरला होता? तुझे अण्णा दादा मोठे होतील, रोजगारी होतील, असे कोण कोणास म्हटले आहे? तर असे हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. साधे प्रश्न आहेत. सोडवण्याचा प्रयत्न करा. आपण त्यावर परत चर्चा करणारच आहोत. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत. ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.